समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. बघा, इयत्ता 7वी विषय गणित आणि त्यामध्ये आपला घटक आहे की समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. यानंतर इयत्ता 8वीला हाच घटक पुढे समचलन आणि व्यस्त चलन या स्वरूपामध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, प्रमाण म्हणजे काय आणि समप्रमाण म्हणजे काय आणि व्यस्त प्रमाण म्हणजे काय, सुरुवातीला काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर बघा, काही उदाहरणं मी या ठिकाणी आपल्याला देत आहोत की बघा, आता आपल्या वर्गामध्ये 5 विद्यार्थी आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला 2 वह्या आपण देणार आहोत. बघा, विद्यार्थी आणि वह्यांची संख्या. बघा, विद्यार्थी किती आहेत? 5 आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आपण 2 वह्या देणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी 2 वह्या प्रत्येक विद्यार्थ्याला देणार आहोत आपण. ठीक आहे. तर 5 विद्यार्थ्यांना आपल्याला किती वह्या लागतील? तर 10 वह्या आपण 5 विद्यार्थ्यांसाठी देणार आहोत. जर आता विद्यार्थी संख्या समजा 10 असतील, त्या वर्गामध्ये 10 विद्यार्थी झाले, आता आपल्याला लागणारी वह्यांची संख्या किती आहे? किती असेल वह्यांची संख्या? बरोबर आहे, किती असेल? तर वह्यांची संख्या किती असेल? 20 असेल. आता जर विद्यार्थी संख्या 15 झाली तर वह्यांची संख्या 30. म्हणजे बघा, ज्या प्रमाणामध्ये विद्यार्थी वाढतात त्याच प्रमाणामध्ये वह्यांची संख्या वाढते. आता आपण दुसरं एक उदाहरण घेऊया की समजा आपल्याला अंतर द्यायचंय, आपल्याला प्रवास करायचा आहे. जर आपल्याला 1 किलोमीटर जाण्यासाठी 10 मिनिटे लागत असतील, बघा, अंतर आणि वेळ. जर 1 किलोमीटर जाण्यासाठी आपल्याला 10 मिनिटे लागत असतील तर आपल्याला 2 किलोमीटरसाठी किती मिनिटे लागतील? 20 मिनिटे. 4 किलोमीटरसाठी बरोबर 40 मिनिटे. 6 किलोमीटरसाठी 60 मिनिटे. बरोबर आहे. अशा पद्धतीने हे प्रमाण वाढत चालतं. यालाच आपण काय म्हणतो? प्रमाण म्हणतो. म्हणजे विद्यार्थी संख्या असतील, वह्या असतील, ज्या प्रमाणात विद्यार्थी संख्या वाढत जाते त्याच प्रमाणामध्ये वह्यांची संख्या वाढते. ज्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अंतर वाढते त्याच पद्धतीने अंतर जाण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो या ठिकाणी वाढतो. म्हणजे ह्या ज्या राशी आहेत, एक घटक बदलला की दुसरा घटक काय होतो? त्याच प्रमाणामध्ये बदलतो. या चलनाला आपण समचलन असं म्हणतो. काय म्हणतो? समचलन. जे 8वीचे विद्यार्थी जॉईन झाले त्यांनी सुद्धा जॉईन राहावं, कारण आपण चलन यानंतरचं प्रकरण आहे आपलं, यानंतरचा घटक येतो आपण कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. बघा, तर आता आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर प्रत्येक वेळेस ह्या दोन्ही पदांचा जर आपण भागाकार केला, काय केला? भागाकार केला तर तो स्थिर येतो. बघा, पहिल्या परिस्थितीमध्ये आपण बघूया. पहिलं काय? 5/10 यांचा भागाकार काय होतो? बघा, 5 × 5 5 दुने 10 म्हणजे 1/2. बघा, या ठिकाणी जर आपण भागाकार केला 10 × 10 10 दुने 20, 15 × 15 15 दुने 30. बघा, 5 × 5 5 दुने 10. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे जे गुणोत्तर हे स्थिर आहे आणि ते किती आहे? तर 1/2 आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणचा भागाकार हा सारखा आहे. बघा, दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा तसं येतं. 10 × 1/10. बघा, या पद्धतीने बेद आहे 20, 4 × 4 4 10 40, 6 × 6 6 10 60. म्हणजे या ठिकाणी सुद्धा 1/10 हे प्रमाण कायम राहतं.
1/10. तर हा काय भागाकार आहे बघा, भागाकार म्हणू किंवा आपण याला गुणोत्तर देखील म्हणतो. काय म्हणतो? गुणोत्तर. मग समप्रमाण म्हणजे काय किंवा समचलन पुढे आपण पाहणार आहोत. तर समप्रमाण कशाला म्हणायचं? तर जेव्हा एका राशीच्या प्रमाणामध्ये दुसरी राशी बदलते, एका घटकाच्या प्रमाणामध्ये दुसरा घटक बदलतो आणि त्यांचं गुणोत्तर स्थिर असतं. काय? त्यांचं गुणोत्तर हे स्थिर असतं किंवा त्यांचा भागाकार स्थिर असतो. म्हणजे समप्रमाणामध्ये बघा आपण सांगू शकतो, समप्रमाणामध्ये भागाकार स्थिर असतो. काय असतो? भागाकार स्थिर असतो. याला आपण असं म्हणू शकतो की गुणोत्तर स्थिर असते. काय स्थिर असते? गुणोत्तर स्थिर असते. अंश आणि छेद स्वरूपात आपण गुणोत्तर पण लिहितो, स्थिर असते. ही बाब आपल्याला या ठिकाणी कळाली पाहिजे की प्रमाण समप्रमाण कसं ओळखायचं. तर त्याला बघायचं, पहिला घटक वाढतोय तर दुसरा घटक वाढतोय का कमी होतोय. जर पहिला घटक वाढत असेल आणि त्याच्या प्रमाणात दुसरा घटक वाढत असेल, बघा घटक वाढणं म्हणजे समप्रमाणकडे आहे किंवा नाही हे तपासणं. पण पहिला घटक वाढला आणि दुसरा पण वाढला म्हणजे प्रत्येक वेळेस समप्रमाण असेलच असं नाही. समजा एखादं उदाहरण दिलं मी तुम्हाला की बघा या ठिकाणी हेच उदाहरण आपण घेतलं की 5 विद्यार्थी होते त्यावेळेस 10 वह्या वाटल्या, त्यानंतर 10 विद्यार्थी होते त्यावेळेस आपण 25 वह्या वाटल्या, 15 विद्यार्थी असताना आपण 30 वह्या वाटल्या. त्या अशा पद्धतीने बघा आता या ठिकाणी पहिल्या याच्या प्रमाणात दुसरी संख्या बदललेली नाही, सारख्या प्रमाणात नाही बदलली म्हणजे ते समप्रमाण नाही. मग अशा वेळेस त्या सर्व गुणोत्तरांचा म्हणजे अंश आणि छेद स्वरूपात मांडायचा आणि त्यांचा भागाकार करायचा. सगळ्यांचा भागाकार जर सारखाच येत असेल तर त्या सर्व संख्या प्रमाणामध्ये आहे असं आपण म्हणतो. लक्ष द्या काय म्हटलं मी की असे गुणोत्तर मांडायचं सगळ्या संख्यांचं. जर त्यांचा भागाकार सारखा येत असेल, स्थिर राहत असेल तर त्या संख्या प्रमाणामध्ये आहेत असं आपण म्हणायचं. लक्षात आलं सर्वांना? समजलं? ज्यांना समजलं त्यांनी लाईक करा. बघा तर आपल्याला 2 गोष्टी कळाल्या की प्रमाण म्हणजे काय. तर एका संख्येनुसारच दुसरी संख्या बदलते त्याला आपण प्रमाण म्हणतो. मग समप्रमाण म्हणजे काय? तर एका संख्येच्या प्रमाणातच दुसरी संख्या ज्यावेळेस बदलते त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? समप्रमाण म्हणतो. आणि या समप्रमाणाचं एक वैशिष्ट्य आहे, समप्रमाणामध्ये भागाकार स्थिर असतो, समप्रमाणामध्ये गुणोत्तर स्थिर असते. आता प्रमाणाचा दुसरा प्रकार, जसं समप्रमाणामध्ये भागाकार स्थिर असतो, समप्रमाणामध्ये गुणोत्तर स्थिर असतं, तसंच पुढे आपण चलन शिकणार आहोत. समचलनामध्ये सुद्धा भागाकार स्थिर असतो. आणि व्यस्त चलन आपण शिकणार आहे की जसं आता आपण व्यस्त प्रमाण शिकू. जर प्रमाण कळालं तर चलन कळतं, बरोबर आहे की नाही. त्या ठिकाणी समप्रमाणाला आपण डायरेक्ट प्रपोर्शन म्हणतो आणि व्यस्त प्रमाणाला आपण इनव्हर्स प्रपोर्शन म्हणतो. व्यस्त प्रमाणाला काय म्हणतो? इनव्हर्स प्रपोर्शन म्हणतो. आणि समचलन डायरेक्ट व्हेरिएशन आणि व्यस्त चलन इनव्हर्स व्हेरिएशन हे 8वी आणि 7वीला कनेक्टेड सिलेबस आहे. जर 8वीचं चलन शिकायचं असेल तर 7वीचं प्रमाण गरजेचं आहे. आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना जर प्रमाण कळालं तर ते 8वीचं चलन आज आणि आत्ताच सोडवू शकता. म्हणजे 7वीचे विद्यार्थी 8वीचा अभ्यास आत्ताच पूर्ण करू शकतो, बरोबर आहे. तर बघा आपण आता व्यस्त प्रमाण म्हणजे यावर आधारित उदाहरणं घ्यायचे आहेत आपल्याला. पण पहिल्यांदा कंटेंट काय आहे तो समजून घेऊया. समप्रमाण कळालं, आता व्यस्त प्रमाण समजून घेऊया. आता व्यस्त प्रमाण म्हणजे काय आपण या ठिकाणी तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या कारण तुम्हाला नंतर लिहून घेता येईल. आणि सर्वांनी आज आपला मोबाईल उभा ठेवून बघा कारण लिंक सेटिंग करताना हॉरिझॉन्टल करायचं राहून गेलं माझ्याकडनं. त्यामुळं मोबाईल उभ्या स्वरूपात ठेवा. आडवा जर केला तर तुम्हाला छोटंसं चित्र दिसत असेल. उभ्या पोर्ट्रेट मोडमध्ये मोबाईल ठेवा आणि त्याला मॅक्झिमाइज करा, तुम्हाला मोठं चित्र दिसेल, ठीक आहे. आणि जर कोणाला चित्र वगैरे दिसत नसेल तर आपल्या व्हिडिओची क्वालिटी वाढवा, तुम्हाला चित्र व्यवस्थित दिसून जाईल, ठीक आहे. ओके, तर आता आपण काय करूया, व्यस्त प्रमाण म्हणजे काय ते समजून घेऊया. समप्रमाण सर्वांना समजलं, ज्यांना समजलं त्यांनी यस असा मेसेज करा. त्यानंतर आपण व्यस्त प्रमाणात जाऊया. म्हणजे काय बघा, व्यस्त प्रमाण आपण इंग्लिशमध्ये किंवा सेमीमध्ये
इनव्हर्स प्रोपोरेशन असं म्हणतो बघा. प्रोपोरेशन म्हणजे प्रमाण आणि रिएक्शन म्हणजे इनव्हर्स आणि डायरेक्ट हा शब्द सारखाच राहील बघा. आता बऱ्याचदा काय होतं बघा, बऱ्याचदा काय होतं की एक घटक वाढला की दुसरा कमी होतो. काय होत होता, एक घटक वाढला की दुसरा वाढत होता, एक कमी झाला की दुसरा कमी होत होता. पण या ठिकाणी असं नाही. व्यस्त म्हणजे काय, उलट. गुणाकार व्यस्त शिकलो आपण, बेरीज व्यस्त शिकलो आपण, बरोबर आहे. व्यस्त म्हणजे उलट, एक घटक वाढला की दुसरा घटक हा काय होतो, कमी होतो. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या दररोजचं उदाहरण घेऊया. तुम्हाला शिक्षकांनी सांगितलं किंवा मी सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 50 पेज किंवा 50 शब्द पाठ करायचे आहेत. किती शब्द पाठ करायचे आहेत, 50 शब्द पाठ करायचे आहेत. मग 50 शब्द जर तुम्हाला पाठ करायला सांगितले असतील, बघा आता किती शब्द पाठ करायचे आहेत, 50 शब्द पाठ करायचे, 50 इंग्लिशचे शब्द पाठ करायचे आहेत, बरोबर आहे. तर आता आपल्या वर्गामध्ये वेगवेगळे विद्यार्थी असतात, बरोबर. आता मी नाव नाही घेत, विद्यार्थ्यांचं नाव ABCD असं नाव देतो बघा, विद्यार्थी, ठीक आहे. आता ए नावाचा विद्यार्थी दररोज 5 शब्द पाठ करतो. किती शब्द पाठ करतो, 5 शब्द. ए नावाचा विद्यार्थी दररोज 5 शब्द पाठ करतो. त्याला किती दिवस लागतील बरं संपूर्ण शब्द पाठ करायला, किती दिवस लागतील. दररोज 5 करतो तो. करा, कमेंट करा. शब्द आणि दिवस, हा बघा 10 दिवस लागतील. बरं, करेक्ट. किती दिवस लागतील, 10 दिवस. आता जो बी नावाचा विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी दररोज 10 शब्द पाठ करतो. किती शब्द पाठ करतो, 10 शब्द. मग त्याला किती दिवस लागतील शब्द पाठ करायला. दररोज 10 शब्द पाठ करत असलं किती दिवस लागतील त्याला, सांगा बघू. 5 दिवस, बरोबर आहे. आता सी नावाचा विद्यार्थी दररोज 25 शब्द पाठ करतो. दररोज 25 शब्द पाठ करतो. त्याला किती दिवस लागतील बघा. दररोज 25 शब्द सी नावाचा विद्यार्थी पाठ करतो. त्याला किती दिवस लागतील शब्द पाठ करण्यासाठी, किती, 2 दिवस, बरोबर आहे. आता डी नावाचा विद्यार्थी हा दररोज 50 शब्द एका दिवसात 50 शब्द पाठ करून टाकले. त्याला किती दिवस लागेल, 1 दिवस, करेक्ट. बघा आता हे एक उदाहरण आपल्या समोर आलं. याचं जर आपण निरीक्षण केलं, याचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल, बघा तुमच्या लक्षात येईल की हा विद्यार्थी दररोज फक्त 5 शब्द पाठ करतो, तर त्याला शब्द पाठांतरासाठी लागणारे दिवस किती, 10 आहेत. दुसऱ्या विद्यार्थ्यानं काय केलं, आता शब्द वाढलेत, दिवस कमी झालेत. शब्द वाढले, दिवस कमी झाले. शब्दांची संख्या वाढली की दिवसांची संख्या काय होते, कमी होते, बरोबर आहे. म्हणजे एक घटक वाढतो, दुसरा घटक काय होतो, कमी होतो. दुसरा घटक काय होतो, कमी होतो, बरोबर आहे. मग आता दुसरं एक उदाहरण घेऊया आपण. बघा सगळ्यांना मोटरसायकल, बरोबर आहे. आता आपल्याला बघा अंतर, आपल्याला 100 किलोमीटर अंतर द्यायचं आहे. किती किलोमीटर, 100 किलोमीटर अंतर आपल्याला पार करायचं आहे, ठीक आहे. अंतर किती आहे, 100 किलोमीटर अंतर आहे. बघा एकूण अंतर 100 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. आता गाडीचा वेग म्हणजे स्पीड सर्वांना कळते आणि लागणारा वेळ. वेग
आणि लागणारा वेळ. आता गाडीचा जो स्पीड आहे, जो वेग आहे, तो जर 20 किलोमीटर प्रति तास असेल, एका तासामध्ये 20 किलोमीटर ती गाडी जात असेल, किती किलोमीटर? 20 किलोमीटर एका तासामध्ये गाडीची स्पीड असेल, तर 100 किलोमीटर जाण्यासाठी किती तास लागतील बरं? कमेंट करा, ज्यांना येतं त्यांनी कमेंट करा. जवळपास सगळ्यांनाच येतं, सोपं आहे. किती तास लागतील? 20 किलोमीटर वेग आहे गाडीचा, स्पीड 20चा आहे आणि जायचं 100 किलोमीटर आहे, तर किती वेळ लागेल आपल्याला? बघा, एका तासात 100, 2 तासात एका तासात 20 किलोमीटर, 2 तासामध्ये 40, 3 मध्ये 60, 4 मध्ये 80 आणि 5 मध्ये 100, म्हणजे 5 तास. सोपी पद्धत आहे, अशी पण तुम्ही वापरू शकता. किती तास लागेल? 5 तास लागेल. आता जर गाडीचा वेग आपण वाढवला, गाडीचा वेग आपण वाढवला, आता गाडीचा वेग आपण 25 किलोमीटर प्रति तास केला, 25 किलोमीटर प्रति तास. आता सांगा बरं, 25, 50 मध्ये 2 तासात 50, 3 तासात 75 आणि 4 तासामध्ये 100 किलोमीटर. बघा, बरोबर आहे. आता आपण गाडीचा वेग अजून वाढवूया. आता गाडीचा वेग डायरेक्ट 50 किलोमीटर प्रति आवर्स करूया. 50च्या स्पीडनं आपण गेलो. आता किती वेळ लागेल बरं? किती लागेल? 2 तास. आणि एखादी युनिकॉर्न किंवा पल्सर जर लयच वेगात पळणारी गाडी असेल ना, रस्ता बी चांगला असेल आणि तो जर 100च्या स्पीडनं गेला, तर मग किती वेळ लागेल? 100च्या स्पीडनं गेला म्हणजे एका तासामध्ये 100, तर एकाच तासामध्ये तो संपूर्ण अंतर काय करेल? तो पार करेल. बघा, आता हे दोन्ही उदाहरणं जर तुम्ही बघितले तर याच्यामध्ये तुम्हाला एक साम्य दिसल. इथं एका संख्याच्या प्रमाणामध्ये दुसरी संख्या काय होते? वाढते किंवा कमी होते. काय होते? वाढते किंवा कमी होते. बरोबर आहे. आता या ठिकाणी शब्दांची संख्या वाढली तर दिवस कमी झाले, कामाचे दिवस कमी झाले. लिहिणे एक काम समजू आपण, बरोबर आहे की नाही? तर कामाचे दिवस कमी झाले. अजून एक उदाहरण सांगतो, 3 उदाहरण तुम्हाला समजून सांगतो. बघा की या ठिकाणी मजूर, ठीक आहे, समजा आपल्याला झाडं लावायची आहेत, आपल्याला 500 झाडं लावायची आहेत. किती झाडं लावायची आहेत? 500. मग 500 झाडं लावण्यासाठी, बघा, 500 झाडे लावायची आहेत. मग 500 झाडे लावण्यासाठी आपल्याला खड्डे खोदावं लागेल, बरोबर आहे. आणि आपल्याकडं कामासाठी जे मजूर आहेत खड्डे खोदण्यासाठी, तर आपल्याकडं या ठिकाणी खड्डे, जर समजा 10च मजूर असतील तर ते खड्डे खोदण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील बरं? 10च मजूर आहे, खड्डे खोदण्यासाठी किती दिवस लागतील? प्रत्येकाला एक खड्डा, म्हणजे प्रत्येकाच्या ऑर्डर किती खड्डे येतील? 10 मजूर जर असतील तर. बघा, प्रत्येकाला किती खड्डे येतील? 50 खड्डे येतील. किती येतील? 50 खड्डे येतील. बरोबर आहे. प्रत्येकाला 50 खड्डे खोदावे लागतील. आता आपल्याकडं मजूर आपण वाढवलेत. आता आपण 20 मजूर केलेत. किती मजूर केलेत? 20. मग किती खड्डे खोदावे लागतील? प्रत्येकाला किती खड्डे खोदावे लागतील? बघा, मजुरांची संख्या दुप्पट झाली, खड्ड्यांची संख्या कमी होईल. 25 खड्डे प्रत्येकाला खोदावे लागतील. बरोबर आहे. आता काय झालं, एक दिवस काही मजुरांना काम निघलं, ते म्हटले आम्ही येत नाही. 5च मजूर आपल्याकडं कामावर आले. 5 मजूर जर कामावर आले असतील तर प्रत्येकाच्या वाट्यावर किती काम येईल किंवा प्रत्येकाला किती खड्डे खोदावे लागतील? किती खोदावे लागतील? सांगा. बरोबर, 100 खड्डे खोदावे लागतील. बरोबर आहे. आणि जर समजा मजुरांची संख्या 100 असेल तर प्रत्येकाला किती खड्डे खोदावे लागतील? फक्त 5. फक्त 5 खड्डे. बघा, आता आपण 3ही उदाहरण बघितले
तर ह्या उदाहरणामध्ये काय झालेलं आहे, एक संख्या जर वाढली तर दुसरी संख्या कमी होते, बरोबर आहे की नाही. एक संख्या जर कमी झाली तर दुसरी संख्या वाढते. म्हणजे या ठिकाणी उलट प्रमाण चालतं. काय चालतं? उलट प्रमाण, व्यस्त क्रिया चालते, व्यस्त प्रमाण चालतं, म्हणून याला म्हणायचं व्यस्त प्रमाण. बघा या ठिकाणी 5 शब्द लिहिले, 10 दिवस लागतील. शब्दांची संख्या वाढली, दिवसांची संख्या काय झाली? कमी झाली. इथे शब्दांची संख्या आणखी वाढली, दिवसाची संख्या अजून कमी झाली. आता या उदाहरणामध्ये बघा, वेग किती आहे? 20चा आहे, तर 5च तास लागते. वेग वाढला, वेळ कमी झाला. वेग 50 झाला, 2च तास लागले. वेग 100 केला, 1च तास लागला, बरोबर आहे. आता इथं मजूर 10 होते, दिवस खड्डे 50 खोदावे लागले प्रत्येकाला. इथं मजूर वाढवले 20 झाले, तर खड्ड्यांची संख्या प्रत्येकाच्या वाटेला कमी काम आलं. आता मजूर पुन्हा कमी झाले, तर खड्ड्यांची संख्या वाढली, बरोबर आहे. या ठिकाणी 100 होते, पुन्हा खड्ड्यांची संख्या प्रत्येकाला काय आलं? कमी कमी आली, कमी वेळ लागेल. मग याला म्हणायचं व्यस्त प्रमाण. आता व्यस्त प्रमाण कसं ओळखायचं? सगळ्यात प्रथम जर बघायचं, एक संख्या वाढते आणि दुसरी कमी होते, एक वाढते आणि दुसरी कमी होते, तर ते व्यस्त प्रमाण असू शकतं. तर ते व्यस्त प्रमाण असू शकतं. मग व्यस्त प्रमाण आहे किंवा नाही कसं ओळखायचं? तर जे घटक 2-3 आपल्याला दिलेले आहेत, त्या प्रत्येकात दोन्ही संख्यांचा गुणाकार करून बघायचा. तो गुणाकार जर सारखा येत असली, तर आपण भागाकार करून बघितला होता अगोदर, आता गुणाकार करून बघायचा. तो गुणाकार जर सारखा येत असेल, तर त्या संख्यांमध्ये, त्या घटकांमध्ये, त्या राशींमध्ये कोणतं प्रमाण आहे? व्यस्त प्रमाण आहे. गुणाकार सारखा येत असेल. बघा आता या दोघांचा गुणाकार करा. 5 गुणेला 10, तुम्हाला सगळ्यांना गुणाकार येतो. किती येतो गुणाकार? 5 10 50. किती येतो गुणाकार? 50. बघा ह्या दोघांचा गुणाकार करा. 10 5 50. बघा 25 दुने 50, 50 1 50. बघा प्रत्येक ठिकाणी गुणाकार हा सारखाच आला, 50च आला. आता बघा इथे पण तसंच आहे. आता 20 गुणेला 5 किती येतो गुणाकार? 20 पंच 100, 25 चौक 100, 50 दुने 100 आणि 100 1 100. बघा प्रत्येक ठिकाणी इथं पण गुणाकार कसा आला? सारखाच आला. म्हणजे 20/5 किंवा 50/20 हे व्यस्त प्रमाणामध्ये, कशामध्ये आहे? 50/2. हां, हे व्यस्त प्रमाणामध्ये आहे. आता शेवटचं बघा, मजूर आणि खड्डे. बघा 10 गुणेला 50. बघा 10 0 0, 10 5 50. इथं गुणाकार 500 आला. आता इथं गुणाकार बघा, 25 0 0, 25 दुने 50. बघा 2 0 आहे, 5 1 5. गुणाकारात सोपी पद्धत, 0 0 आणि 5 1 5. बघा इथं गुणाकार काय आला? प्रत्येक ठिकाणी 500 500 आणि 500. म्हणजे या ठिकाणी गुणाकार कसा आहे? स्थिर आहे. गुणाकार कसा आहे? स्थिर आहे. म्हणजे आपण सांगू शकतो, जसं आपण समप्रमाणामध्ये लिहिलं होतं की त्या ठिकाणी काय सारखा असतो? स्थिर असतो. समप्रमाणामध्ये भागाकार स्थिर असतो, तर व्यस्त प्रमाणामध्ये काय स्थिर असतो? गुणाकार स्थिर असतो. गुणाकार सारखाच येतो. दोन ज्या राशी आहेत त्यांचा गुणाकार हा सारखा असतो. मग आपण इथं लिहू शकतो की व्यस्त प्रमाणामध्ये, बघा व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार स्थिर असतो. काय स्थिर असतो? गुणाकार स्थिर असतो. म्हणजे स्थिर म्हणजे काय? तर सारखा असतो. सगळ्या पदांचा गुणाकार हा कसा असतो? स्थिर असतो, सारखा असतो. आणि या गुणधर्माचा वापर करूनच आपल्याला व्यस्त प्रमाणावर आधारित उदाहरणं सोडवायची आहे आणि व्यस्त चलन समजून घ्यायचं आणि व्यस्त चलनाचे उदाहरणं सोडवायचे आहेत. प्रमाण कळालं, चलन ऑटोमॅटिक येऊन जातं. चलनमध्ये आपल्याला अल्फा अक्षर वापरावं लागतं, चलनाचं समीकरण तयार करावं लागतं, स्थिरांक शोधावा लागतो आणि मग चलनाचे उदाहरण सोडवं लागते. प्रमाणामध्ये पण तसंच. पण आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे की प्रमाण म्हणजे नेमकं काय आणि प्रमाण आहे तर हे सम आहे का व्यस्त आहे. किती सोपं आहे बघा. प्रमाण सम आहे का बघायचं असेल तर एकाच्या प्रमाणात दुसरी संख्या जर वाढत असेल किंवा कमी होत असेल तर त्याला आपण समप्रमाण म्हणायचं. आणि व्यस्त म्हणजे काय? एक वाढते दुसरी कमी होते, दुसरी वाढते पहिली कमी होते, अशा पद्धतीने अप अँड डाऊन जर असेल
तर हे व्यस्त प्रमाण आहे. आणि अप 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 किंवा डाऊन 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 जर असेल तर ते कोणतं प्रमाण आहे? समप्रमाण. समजलं सर्वांना? नक्की? ठीक आहे, याचा पण स्क्रीनशॉट घ्या. क्लास संपल्यानंतर तुम्हाला ते लिहून घ्यायचं आहे. आणि आपण याच्यावर आधारित काही उदाहरणं आता या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. इयत्ता 7वीमध्ये आपण जे बालभारतीचं पुस्तक आहे त्यामध्ये सराव संच 37 मधील उदाहरणं आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. सर्वांनी स्क्रीनशॉट घेतला? नक्की? ओके, पुसायला हरकत नाही. आय होप सर्वांना प्रमाण म्हणजे काय समजलं असेल. जे विद्यार्थी नंतर व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी पॉज करून हा जो व्हिडिओ आहे तो समजून घ्यायचा आहे. आणि यावर आधारित उदाहरणं आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ते उदाहरणं जे आहेत ते आपण समजून घेऊया. सगळ्यांकडे टेक्स्ट बुक असेल तेव्हा आपण फक्त उदाहरण न लिहिता डायरेक्ट उत्तराकडे जाऊया. तुम्ही जे प्रश्न आहेत ते बुकमधून टेक्स्ट बुकमधून लिहून घेऊ शकता. ओके, तर सुरुवात करूया आपण, काही हरकत नाही. बघा, सर्वांना क्लिअर दिसतंय? ओके, बघा आता सराव संच 37 त्यामध्ये प्रश्न पहिला 7 किलोग्राम कांदे 7 किलोग्राम कांदे 140 रुपयांना 40 रुपयांना, तर 12 किलोग्राम कांदे 12 किलो कांदे किती रुपयांना? बघा आता ह्या पुस्तकामध्ये रुपयांना मिळतील असं लिहू. समप्रमाणानंतर लगेच हे उदाहरण संग्रह आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे की सगळी उदाहरणं समप्रमाणाचेच आहेत. पण असं नाही, आपल्याला उदाहरण वाचून पण समजलं पाहिजे. आपल्याला आपलं लॉजिक त्या ठिकाणी डेव्हलप करता आलं पाहिजे, वापरता आलं पाहिजे. म्हणजे कसं बघा की 7 किलोग्राम कांदे 140 रुपयांना म्हणजे किंमत वाढली, संख्या वाढली की किंमत वाढेल. जर एक पेन 5 रुपयाला तर 2 पेन 10 रुपयाला, 3 पेन 15 रुपयाला, 4 पेन 20 रुपये आहे. 1 किलो कांदे 10 रुपयाला, 2 किलो कांदे 20 रुपयाला, 3 किलो कांदे 30 रुपयाला. मग 7 किलो कांदे दिलेले 140 रुपयांना, तर 12 किलो कांदे काढायचे आपल्याला. 12 किलो कांद्याची किंमत काढायची आहे, बरोबर आहे. मग सगळ्यात प्रथम आपल्याला कळायला पाहिजे हे प्रमाण, हे उदाहरण कशाचं आहे? समप्रमाणाचं. कशाचं आहे? समप्रमाणाचं. कारण किंमत या ठिकाणी वजन वाढलं तर किंमत वाढते. मग आपल्याला लिहायचं आहे की हे समप्रमाणाचे उदाहरण आहे. कशाचं? हे समप्रमाणाचे उदाहरण आहे. हे समप्रमाणाचे, हे सविस्तर लिहायचं आहे. असं सुरुवातीला आपल्याला ह्या गोष्टी लिहाव्याच लागणार आहे. समप्रमाणाचे उदाहरण आहे, उदाहरण आहे, उदाहरण आहे. म्हणून बघा, म्हणून 7 किलोग्राम कांदे 7 किलोग्राम कांदे 140 रुपयांना, तर 12 किलोग्राम कांदे 12 किलोग्राम कांदे X रुपयांना मानू. काय? X रुपयांना मानू. X रुपयांना मानू. बरोबर आहे. व त्याचे गुणोत्तर मानू व त्याचे गुणोत्तर मानू. त्याचे गुणोत्तर मानू. गुणोत्तर कशाचं मांडायचं? समप्रमाणाचं. मग समप्रमाणामध्ये काय असतं? गुणोत्तर स्थिर असतं, बरोबर आहे.
म्हणजे पहिलं गुणोत्तर काय आहे बघा, 7 रुपयाचे कांदे 7 किलोग्रॅम कांदे 140 रुपयांना बरोबर, म्हणजे स्थिर म्हणजे सारखंच असतं, सारखंच म्हणजे बरोबर असतं, बरोबर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे की 12 किलोग्रॅम कांदे x रुपयांना. बघा काय तयार झालं बघा, 7/40 बरोबर 12/x किंवा 7/140 आणि 12/x. अरे याच्यामध्ये एकच चल आलं, बरोबर आहे की नाही, एक चल आलं म्हणजे एक चल समीकरण तयार झालं. काय तयार झालं, एक चल समीकरण तयार झालं. आणि एक चल समीकरण कसं सोडवायचं हे आपण अगोदर शिकलेलो आहोत, बरोबर आहे. एक चल समीकरण सोडवण्याच्या पायऱ्या वापरू आणि हे उदाहरण समजून घेऊ, आहे की नाही सोपं. बघा आता एक चल समीकरण सोडवायचं म्हणजे काय करायचं आहे की सर्वात प्रथम या समीकरणाच्या छेदामध्ये जे काही घटक असतील त्यांचा लोप करायचा, जे काही पद असतील त्यांचा लोप करायचा, त्यांना कॅन्सल करायचं, बरोबर आहे. तर आता या ठिकाणी छेदामध्ये x आहे आणि इकडे छेदामध्ये 140 आहे. तर सर्वात प्रथम हे छेदातले x काय करू, कॅन्सल करू, त्याचा लोप करू. मग छेद म्हणजे काय, भागेला 12/x आहे. मग जर हा x आपल्याला रद्द करायचा असेल, त्या ठिकाणाहून लोप करायचा असेल तर काय करावं लागेल, भागाकाराची उलट क्रिया, गुणाकार काय करावं लागेल, गुणाकार. आणि समीकरणामध्ये या ठिकाणी असं लिहावं लागतं आपल्याला की बघा इथं लिहितो, समीकरणाच्या दोन्ही बाजूस, थोडं आपण डीपमध्ये जाऊ कारण शॉर्टकट नाही जायचं. समीकरणाच्या दोन्ही बाजूस एक एक स्टेप समजून घेऊया, कारण एकचे समीकरण कदाचित तिथं नसेल समजले तर इथं समजेल. समीकरणाच्या दोन्ही बाजूस, समीकरणाच्या दोन्ही बाजूस कितीने, x ने गुणू, कारण x या ठिकाणी आहे, बरोबर आहे, x ने गुणू. म्हणजे काय होईल बघा, 7/140 गुणेला x आणि 12/x गुणेला x. बघा x एक x x x कॅन्सल झाला. या ठिकाणी 7 गुणेला x म्हणजे 7x भागेला 140 बरोबर 12. ठीक आहे. आता या ठिकाणी 140 हे भागेला आहे. मग हा 140चा लोप आपल्याला करायचा आहे. म्हणजे 140 या ठिकाणी रद्द करायचे, कॅन्सल करायचे आहेत, त्याची किंमत 1 करायची आहे, बरोबर आहे. मग काय करावं लागेल, 140ची छेदामध्ये आहे, भागाकारामध्ये आहे, भागाकाराची विरुद्ध क्रिया, उलट क्रिया काय होते, गुणाकार होते. म्हणजे पहिल्यासारखंच आता समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 140 ने गुणू. बघा एकदम स्टेप बाय स्टेप आपण जात आहोत. समीकरणाच्या दोन्ही बाजूंना एकचल समीकरण आपण एकदम सविस्तर समजून घेतलेलं आहे. दोन्ही बाजूंना कितीने गुणायचं, 140 ने गुणू, 140 ने गुणू. मग काय येतं बघा, 7x भागेला 140 गुणेला 140 बरोबर 12 गुणेला 140. सो सिंपल आहे बघा. बघा 140 एक 140, 140 140 खात्मा होगा इनका, कॅन्सल, लोप झालेत, बरोबर आहे. आता पुढे काय आहे, या दोघांचा गुणाकार. आता इथे शिल्लक राहिलं 7x बरोबर बघा 12चा पाडा सर्वांना येतो, सोपा गुणाकार आहे. 12च्या पाड्याने आपण गुणून घेऊया त्याला. बघा 12 0 0, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48, 48 आपण असे लिहितो, त्यातील फक्त 8 घेतले आणि हे 4 इथं हातचे दिले, बरोबर आहे. 12 1 12, 12 आणि 4 16, 12 आणि 4 16, बरोबर आहे. आता काय शिल्लक राहिलं तर 7x म्हणजे 7 गुणेला x. या 1चा सहगुणक आहे त्याचा लोप केला की 1ची किंमत मिळते आपल्याला, आणि 1ची किंमत मिळाली म्हणजे 12 किलो कांद्यांचा भाव आपल्याला कळतो, 12 किलो कांद्यांची किंमत आपल्याला कळते. बघा आता मग आता इथं काय करावं लागेल, समीकरणाच्या बघा 7 गुणेला x, मग गुणाकाराची विरुद्ध क्रिया या ठिकाणी करायची. समीकरणाच्या सांगा गुणाकाराची विरुद्ध क्रिया, भागाकार. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 7 ने भागू, 7 ने भागू. म्हणजे काय येतं बघा, 7x भागेला 7 बरोबर
1680 भागेला 7. बघ किती सिंपल आहे. 7 1 7 कॅन्सल झालेलं आहे. आता x बरोबर बघा आडव्या मांडणीतला भागाकार आपल्या सर्वांना आता यायलाच पाहिजे, कारण आता आपण 7वी 8वीला आहोत, बरोबर आहे. आपल्याला उभ्या मांडणीमध्ये भागाकार येतोच, पण आडव्या स्वरूपात सुद्धा आला पाहिजे. बघा 1 ला आणि म्हणजे 2 अंकित संख्या घ्यायची 16. 7 1 7 7 2 14. बघा 7 2 14. या 16 मधून 14 काढलेत, किती शिल्लक राहिले? 2 शिल्लक राहिलेत. आणि 2च्या पुढे 8 मांडले 28 झाले, बरोबर आहे. 7 चौक 28 भाग गेला पूर्ण आणि 7 0 0. x बरोबर 240. किती? 240. मग 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील? 240 रुपयांना मिळतील. क्लिअर? बघा 7 किलो कांदे 140 रुपयांना, तर 12 किलो कांदे हे कितीने मिळणार आहे? 240 रुपयांना मिळतील. कळालं सर्वांना? गुड. लिहून घेण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या किंवा मग नंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा लिहू शकता. बघा आता यानंतर आपण दुसरं उदाहरण समजून घेऊया. दुसरं उदाहरण आहे प्रश्न क्रमांक 2 म्हणू आपण त्याला, की 600 रुपयामध्ये 15 पेंड्या कडबा मिळतो. बघा 600 रुपयांमध्ये आपल्याला समीकरण मांडून हे उदाहरण सोडवायचं आहे. 600 रुपयांमध्ये किती? 15 पेंड्या कडबा मिळतो. पेंड्या माहिती आहे सर्वांना, कडबा पण माहिती आहे. पेंड्या कडबा, कडबा म्हणजे काय? चारा, बरोबर आहे की नाही? मका किंवा ज्वारीचा मिळतो. आणि पेंड्या म्हणजे काय? त्याची बांधलेली मुळी मिळतो. तर 1280 रुपयामध्ये 1280 रुपयांमध्ये किती पेंड्या कडबा मिळेल? सिंपल आहे उदाहरण. किती जरी मोठं वाटलं तरी एक एक पायरीच पुढे जायचं, एक एक स्टेप आपल्याला फॉलो करायचं आहे. उत्तर ऑटोमॅटिक भेटतं आपल्याला. किती पेंड्या कडबा मिळेल? पेंड्या कडबा मिळेल. जे विद्यार्थी आता जॉईन होऊ शकले नाही त्यांनी सकाळी हा क्लास बघितला तरी चालेल. सर्वांना क्लासविषयी सांगा. बघा आता आपण सोडवूया. दिलेलं काय? तर 600 रुपयांमध्ये 15 पेंड्या कडबा मिळतो. बघा आपण लिहूया इथं. सगळ्यात प्रथम आपल्याला शोधायचं आहे, बरोबर आहे की नाही, की कडबा आणि त्याचा भाव, त्याची किंमत, कोणतं प्रमाण आहे? सम की व्यस्त? बघा पेंड्यांची संख्या वाढली, किंमत वाढेल की कमी होईल? समजा एका पेंडीची किंमत 10 रुपये, मग 2 पेंडीची किती? 20, 3 पेंड्यांची 30. मग किंमत वाढते एका पटीत दुसरी, म्हणून हे प्रमाण कोणतं आहे? समप्रमाण आहे. हे जे उदाहरण आहे हे कशाचं आहे? समप्रमाणाचं आहे. येथे समप्रमाण आहे. काय आहे? समप्रमाण आहे. म्हणून 600 रुपयामध्ये 15 पेंड्या, 600 रुपयामध्ये 15 पेंड्या, तर 1280 असं सुद्धा वाचू तुला. 1280 रुपयामध्ये एक्स पेंड्या मानू व गुणोत्तर मांडू. बघा गुणोत्तर मांडलं की मग आपल्याला समीकरण भेटतं. व गुणोत्तर मांडू.
गुणोत्तर मांडणे म्हणजे काय, अंश आणि छेद या स्वरूपात लिहिणे. बघा आता सिंपल आहे. 600 रुपयामध्ये 15 पेंड्या बरोबर, कारण समप्रमाणामध्ये भागाकार स्थिर असतो म्हणजे सारखा असतो, बरोबर असतो, बरोबर आहे की नाही. मग याच्याबरोबर हे आहे म्हणून 1280 मध्ये बघा पुढे बघूया. आता काय मिळालं रे, समीकरण मिळालं. काय मिळालं, समीकरण मिळालं. कोणतं समीकरण आहे, किती चल आहे त्याच्यामध्ये, किती व्हेरिएबल्स आहेत, किती आहेत, एकच आहे, एक्स म्हणजे एक चल समीकरण आहे. बघा मुद्दामून पुन्हा पुन्हा आवाज येतो ना सर्वांना, सर्वजण लाईव्ह आहेत, ओके नो प्रॉब्लेम, ठीक आहे. बघा काय करावं लागेल, मग कोणती क्रिया करावी लागेल रे या ठिकाणी. सगळ्यात प्रथम लोप कोणाचा करायचा आहे, तर छेदातल्या संख्यांचा किंवा भागाकारातल्या संख्यांचा लोप करायचा समीकरण सोडताना. जर बेरीज वजाबाकी नसेल तर, तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं, जर समीकरणामध्ये बेरीज वजाबाकी असेल तर बेरीज वजाबाकी यांचा लोप करायचा अगोदर, त्याची विरुद्ध क्रिया करायची. त्यानंतर गुणाकार भागाकारापैकी भागाकाराची क्रिया करायची आणि गुणाकार म्हणजे सहगुणकाचा जो तो सगळ्यात शेवटी विचार करायचा, बरोबर आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात प्रथम या एक्सचा या ठिकाणाहून लोप करूया आणि इकडे 15चा करायचा आहे. आपण असं पण लिहू शकतो की समीकरणाच्या दोन्ही बाजूस 15 एक्सने गुणून, पण गोंधळ होईल म्हणून सध्या तरी असं काही करायला नको. जसं तुम्हाला जेव्हा समजेल तेव्हा तुम्ही ते करू शकता. सध्या आपण 2 स्टेप मांडू, हरकत नाही, ठीक आहे. बघा आता मग सगळ्यात प्रथम काय लिहायचं आपल्याला, समीकरणाच्या दोन्ही बाजूस काय करायचं सांगा बरं, कमेंट करा कोणती क्रिया करायची. तर समीकरणाच्या दोन्ही बाजूस कमेंट करा, कमेंट. एक्स ने काय करायचं, गुणायचं की भागायचं, कुठे गेले सगळे. एक्स ने गुणू, कारण अगोदरच ते कशामध्ये, भागाकारामध्ये आहे, त्यामुळे एक्स ने गुणायचं आहे. म्हणजे काय येईल बघा, 600 भागेला 15 गुणेला एक्स बरोबर 1280 भागेला एक्स गुणेला एक्स. बघा आता एक्स एक एक्स 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 कॅन्सल झाले, इथं मात्र गुणाकार झाला म्हणजे 600 एक्स भागेला 15 बरोबर 1280. आता नंबर कोणाचा आहे, उडणची होण्याचा, या 15चा. मग 15 कशामध्ये, भागाकारामध्ये आहे. मग 15 जर भागेला असतील तर आपल्याला 15चा लोप करायचा आहे. काय करावं लागेल, समीकरणाच्या दोन्ही बाजूंना, मग समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 15 ने गुणाकारच करावा लागेल. भागाकाराची विरुद्ध क्रिया कोणती आहे, गुणाकार. 15 ने गुणू. बघा काय येतं उत्तर, 600 एक्स भागेला 15 गुणेला 15 बरोबर 1280 गुणेला 15. गुणाकार करूया, 15 एक 15, काय शिल्लक राहिलं, 600 एक्स बरोबर, याला तसंच ठेवू, याचा गुणाकार नाही करायचा, त्याला तसंच काय ठेवायचं नंतर सांगतो, ठीक आहे. 1280 गुणेला 15. आता 600 गुणेला एक्स म्हणजे गुणाकाराची क्रिया. आता शेवटचा अंतिम प्रहार, गुणाकाराची विरुद्ध क्रिया कोणती, समीकरणाच्या दोन्ही बाजूस 600 ने भागू. बघा आता उत्तर भेटणार आपल्याला डायरेक्ट, 600 ने भागू. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 600 ने भागू.
काय आहे तर उत्तर बघा, 600 गुणेला x भागेला 600 बरोबर 1280 गुणेला 15 भागेला 600. बघा आता या ठिकाणी 600 एक 600, इथं फक्त एक शिल्लक राहिला. आता इकडे काय राहिलं बघा, इथं 2-3 क्रिया करू आपण एकत्र. बघा 15 एक 15, 15 त्रिक 45, 15 चौक 60 आणि 15 शून्य शून्य, म्हणजे 15 कटले, खाली 40 राहिले. आता 1280 भागीला 40. आता 40चा पण खूप मोठा होतो, शॉर्ट करूया. मग हा शून्य आणि हा शून्य कट झाला. आता 128 भागीला 4 असं आपल्याला आकडेमोड करायची आहे. बघा 4 एक 4, 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8, 4 दुने 8, म्हणजे उत्तर आले 32. 32 काय आहे तर 32 पेंडे आहे. 32 काय आहेत, पेंडे आहे. म्हणजे 1280 रुपयांना किती पेंड्या मिळतील, 32 पेंड्या मिळतील. किती पेंड्या मिळतील, 32. बघा बऱ्याच जणांचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. कोणाचा बघा, किरण क्षीरसागर, छान, अभिनंदन. बघा आपण या ठिकाणी 2 उदाहरणं या ठिकाणी समजून घेतलेली आहे. आता उदाहरण क्रमांक 3, 4 आणि 5 सो सिंपल आहे, अतिशय सिंपल आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ते उदाहरणं सोडवायची कशी त्याची हिंट मी तुम्हाला देतो, ठीक आहे. आणि या ठिकाणी आपण थांबूया. उद्या मात्र सगळ्यांनी वेळेवर जॉईन व्हा आणि उद्या आपण व्यस्त प्रमाण या ठिकाणी समजून घेणार आहोत. व्यस्त प्रमाणानंतर आपण समचलन आणि व्यस्त चलन पण उद्या सुरुवात करणार आहोत. उद्या आपण याच्यापेक्षा कमी वेळ लागेल आपल्याला, त्यामुळे व्यस्त प्रमाण संपलं की लगेच समचलन आणि व्यस्त चलन पण आपण या ठिकाणी इथेच घेणार आहोत. त्यामुळं दोन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हायला काही हरकत नाही, 7वी आणि 8वीच्या, कारण एकमेकास पूरक असे हे घटक आहेत, ठीक आहे. आता पुढील 3 उदाहरणांचं मी तुम्हाला या ठिकाणी हिंट देतो आणि ती तुम्हाला काय करायची आहे त्याच्या आधारे सोड. हिंट म्हणजे डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी चलनाचं समीकरण तयार करून देतो आणि मग तुम्ही पुढे ती उदाहरणं सोडवायची आहेत, ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या लिहून घेण्यासाठी. ओके, बघा आपण वर्गात सुद्धा या प्रकारचे काही उदाहरणं समजून घेतले होते, बरोबर आहे. आज थोडंसं रिवाईज किंवा रिव्हिजन म्हणायला हरकत नाही तुमचं या ठिकाणी होत आहे. पुन्हा एकदा आपल्याला उदाहरण क्रमांक 3 या ठिकाणी समजून घेऊया. आता मी प्रश्न वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक बघायचा आहे, ठीक आहे. बघा प्रश्न आहे की रोज 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम पूरक खुराक 9 गायींना पुरतो. बघा 13 किलो 500 ग्रॅम म्हणजे 13 किलोग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम तर 13,000 ग्रॅम. 13 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम तर 13,000 ग्रॅम आणि 500 म्हणजे 13,500 असं घ्या त्याला. 13,500 ग्रॅम पूरक खुराक 9 गायींना पुरतो. म्हणजे समीकरण कसं मांडता येईल बघा, 13,500 ग्रॅम हा जो खुराक आहे किती गायींना पुरतो, 9 गायींना पुरतो. तर त्याच प्रमाणात 12 गायींना किती खुराक पुरेल, समीकरण मांडूया. तर 12 गायींना x खुराक, गायींची संख्या खाली घेत. बघा ही चुकायला नाही पाहिजे. या ठिकाणी वरती काय खुराक आहे आणि खाली काय घेतलेली आपण गायींची संख्या, हे चुकायला नको, ठीक आहे. गाय खुराक x मानावं लागेल कारण खुराक विचारलेला आहे आपल्याला. दुसरं उदाहरण काय आहे, 12 क्विंटल सोयाबीनला 36,000 रुपये पडतात, तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती. बघा या ठिकाणी सोयाबीन आणि त्याची किंमत यांचं गुणोत्तर आहे. बघा सोयाबीन आणि किंमत हे नेहमी समप्रमाणामध्ये असतं, त्यामुळं त्यांची सोयाबीनची किंमत वाढली, बरोबर आहे, तर त्यांची संख्या वाढणार आहे. आता या ठिकाणी दिलेलं आहे की 12 क्विंटल सोयाबीन. बघा सोयाबीनचं वजन किती आहे, 12 क्विंटल आहे, त्याची किंमत किती आहे रे, 12 क्विंटल सोयाबीनची किंमत किती आहे, बरोबर आहे, किती आहे 36,000. आता आपल्याला दुसरं याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत, म्हणजे 8 वरती लिहायचं आहे, सोयाबीनची किंमत काय म्हणायची x. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे, 2 मोबाईलची किंमत किती आहे 16,000 रुपये आहे. बघा या ठिकाणी 5वं उदाहरण, मोबाईल
बघा, मोबाईलची संख्या, काय मोबाईलची संख्या आणि त्याची किंमत. मोबाईलची संख्या वाढली तर किंमत वाढणार आहे, म्हणजे हे उदाहरण नक्कीच कशाचं आहे, समप्रमाणाचं आहे. त्याचं सुद्धा आपल्याला गुणोत्तर लिहायचं आहे. बघा त्या ठिकाणी 2 मोबाईलची किंमत, म्हणजे मोबाईल किती आहे, 2 आहे, त्याची किंमत किती आहे, 16,000 रुपये आहे. आता मोबाईल किती खरेदी करायचे आहेत, 13 मोबाईल खरेदी करायचे आहेत, तर त्यांची किंमत काय मानायची आहे, x मानूया. गुणोत्तर मांडू, समीकरण मिळालं, एक चल समीकरण आहे ते सोडवूया. ची किंमत आपल्याला त्या मोबाईलची किंमत मिळेल. अशा पद्धतीने तिन्ही उदाहरणं तुम्हाला क्लास संपल्यानंतर सोडवायची आहेत. आपण या ठिकाणी थांबत आहोत. उद्या आपण पुन्हा भेटूया याच वेळेला आणि नवीन घटकासाठी. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेगळ्या लिंकची गरज पडणार नाही. जर चॅनल सबस्क्राईब असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन पडतं की लाईव्ह क्लास सुरू झालेला आहे, तुम्ही क्लासवरती जॉईन करू शकता. जर तुम्हाला या ठिकाणी पुढील व्हिडिओची अपडेट हवी असतील तर तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस नक्की करा. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. गुड नाईट.